तुमच्या पुण्यामुळे आज माझ्यावरचा मोठं संकट खरंच टळला, फक्त तुमच्यामुळे. तुमचा आपला काहीतरीचा. तुमच्या प्रामाणिकपणामुळे कोणता संकट तुमच्या जवळ येऊच शकत नाही. अनेक वादळा झेलून हे रघुनाथ खोत उभे राहिलेत. कारण फक्त तुमची साथ पाठीची होती म्हणून. आणि यापुढेही जन्मोजन्मी हीच साथ मिळावी एवढीच इच्छा. असा कसा हा माणूस मॉम? आणि या दादांवर असा ब्लेम कसा टाकू शकतो? तूच बघ नीरज, मला वाटत होतं की रघुनाथ खोत या गावचे राजे आहेत, त्यांची इकडे सगळेजण पूजा करतात, पण असं अजिबात नाहीये. रघुनाथ खोतांवर सुद्धा चोरीचा आरोप होऊ शकतो हे मला आज समजलं. आई हो, पण माझ्या दादांची काहीच चूक नव्हती. त्यांना अडकवण्याचा डाव होता तो. आणि हे सगळं सिद्ध पण झालं ना आई, तुम्ही बघितलंय सगळं. तेच तर म्हणते मी, रघुनाथ खोतांसारख्या देव माणसावर ही लोक आपल्या स्वार्थासाठी अशा घाणेरड्या आरोपात अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात. नीरज, सिरियसली हे जग खऱ्याचं नाहीये. नाही आई, हे जग खऱ्याचंच आहे. इथे खोटेपणाला ना अजिबात जागा नाहीये. बघा ना, म्हणून आजही खऱ्याचाच विजय झाला. दादा निर्दोष आहेत हे सिद्ध झालं. आणि दादांवर खोटा आळ टाकणाऱ्या त्या माणसाला सगळ्या गावासमोर दादांची माफी मागावी लागली. शी इज राईट मॉम. मॉम, प्रिन्सिपल्स, व्हॅल्यूज, संस्कार या गोष्टींची इम्पॉर्टन्स मला इथे आल्यावर जास्त समजली. आणि बघ ना, एवढं सगळं झाल्यावर सुद्धा दादाने त्या माणसाला अजून एक चान्स दिला. ही इज ग्रेट. हळूहळू ते माझे आयडल होत चाललेत. आणि त्यांचे संस्कार असलेली मुलगी ऑलरेडी माझी लाईफ पार्टनर. हाऊ लकी एम आय. स्वतःला लकी समजतोस ना? मग तिने तुझ्यासाठी वडाची पूजा केली, तुझ्यासाठी उपवास केला. तू पण तिच्यासाठी काहीतरी करायला हवं ना? बिचारी, सकाळपासून तिने काहीच खाल्लं नाहीये. तू तिला भरव आणि तिचा उपवास सोडू दे तिला. यू राईट मॉम. ॲक्च्युली हिने माझ्यासाठी फास्ट केलं या विचारानेच मी खूप एक्सायटेड होतो. मला खूप बरं वाटलं. पण ग्रेट आहे सांग. आणि कसं जमतं तुम्हा मुलींना हे? सर, माझ्यापेक्षा तर ओवी ग्रेट आहे. तिने श्रीनूसाठी कडक उपवास केलाय. सर, माझा उपवास मी तुमच्या हाताने सोडेन सुद्धा. पण श्रीनू तर इथे नाहीये. मग ओवी तिचा उपवास कसा सोडेल?
ओवी. काय झालं? श्रीनिवास, सगळं ठीक आहे ना ओवी? तुला कोणी काही बोललंय का? असं काय बघतेस माझ्याकडे भूत बघितल्यासारखं? मला पिंच कर. हा? पिंच. सॉर्ट अगं अगं पण एवढ्यासोबत का चिंता काढतो? अगं तूच म्हणालीस ना आता. पण कारण मला वाटलं नव्हतं ना तू असा अचानक येशील. तू तर आणखी 2 दिवसांनी येणार होतास ना? हो, पण मला असं कळलं की कोणीतरी माझ्यासाठी खूप कडक उपवास धरला. तो उपवास सोडवण्यासाठी मला इथे यावंच लागेल ना. म्हणून मग धावत पळत निघून आलो लगेच. तू त्याच्यासाठी इथे आलास? म्हणजे तू खरंच माझ्यासाठी उपवास धरलायस? तुम्ही बघा, तू एवढा कडक उपवास धरलायस, तो वड खरंच तुला पावेल. मग पुढचे 7 जन्म माझ्यासारखा नवरा तुझ्या गळ्यात बांधेल. बांधू दे. 7 काय 700 जन्म जरी तुम्हाला माझा नवरा म्हणून मिळालास ना, तरी मला आवडेल. एवढं प्रेम करतेस माझ्यावर? ती आहेस ग तू. एकीकडे सगळ्यांसमोर माझ्याशी लग्न करायला नकार देतेस आणि दुसरीकडे सगळ्यांच्या नकळत माझ्यासाठी हा असा उपवास धरतेस. श्रीनिवास, मी तुझ्याशी लग्न करणार नाही म्हटलं. तुझ्यावर प्रेम नाहीये हे मी कधीच बोलले नाही. मग आपल्या त्याच प्रेमाचा गोडवा पुढचे सगळे जन्म असाच टिकून राहतो. ये सोड उपवास. आता अशी बघतेस काय? मला पण बरं, माझा सुद्धा उपवास आहे, मला पण सोडायचा आहे तो. तुझा ओ गॉड, तू पण उपवास धरलास? म्हणजे मला सुद्धा तूच हवीस पुढचे सगळे जन्म. मी आधीच बुकिंग करून ठेवतोय. तू ना तुझ्या दादांचा भाचा शोभतोस. त्यांनी पण मावशीसाठी उपवास धरला. काय? बघ, त्या दोघांना जशी ही वटपौर्णिमा लाभली तशीच आपल्याला सुद्धा लाभणार. आणि पुढचे सगळे जन्म फक्त तूच माझी बायको असणार. ओवी, तुला काहीच कसं वाटत नाही ग?
तुझ्यामुळे लाली आत्याने त्या बिचारा उमा आत्याला आणि दादांना घराबाहेर काढलं. पण तू तू श्रीनूचा पिछा सोडतच नाहीयेस. म्हणजे दुसरी कोणी असती ना तुझ्या जागी, तिने तिचं तोंड कधीच काळं केलं असतं. पण तू याला जळू सारखी चिकटलेलीच आहेस. तोंड काळं करायला कोण कोणाला सांगतंय बघा. चारू, मी तुला 1000 वेळा सांगितलंय माझं ओवीवर प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाहीये. तरी तू अजून इथेच आहेस ठाण मांडून. काहीच कसं वाटत नाही ग तुला? तू काय म्हणालीस? ओवीमुळे दादा मामा आणि उमई हे घर सोडून गेली. तसं जर का असतं तर ओवी आज त्यांच्या सोबत असती का? एक गोष्ट लक्षात ठेवा चारू, मी तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही. मग माझा जीव गेला तरी चालेल. श्रीनिवास प्लीज, मावशीने काय सांगितलं माहितीये ना? ह्याचं नाही बोलायचं. वास्तुदेव तथास्तु म्हणते. उमा, मी येते. डबू, मी काय म्हणते, तुम्ही अजूनही ती नोकरी करणार असास? काय झालं उमा? नाही म्हणजे असो प्रश्न तुमच्या मनात का येलो? काल जा काय घडला त्यानंतर म्हणजे माका असं वाटलं की तुम्ही काय उमा, म्हणजे श्याम्याची वैयक्तिक माझ्याबद्दल काही तक्रारच नव्हता. तुम्ही बघितलं शेवटपर्यंत तो माझ्या बाजूनेच होता. आता राहता राहिला प्रश्न नंदूचा. त्याचा माझा काय वैयक्तिक वैर नाही. हा, आता तो चुकीच्या गोष्टी करतो त्याच्यावर चाप बसेल या असुरक्षिततेच्या भावनेतून त्याने माझ्यावरती चोरीचा आळ घालण्याचा प्रयत्न केला. पण नंतर त्याला त्याची चूक कळली ना. तो आपल्या बायका पोरांकडे परत गेला. त्याचा संसार सुखाने सुरू झाला. केवढी मोठी गोष्ट आहे. आणि उमा, ज्याचं शेवट गोड तर सगळ्याच गोड. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, आज ही नोकरी सोड दुसरी नोकरी बघूक लागत. त्या नोकरीमध्ये काही अडचण आला तर ती सोडूक लागत. असं किती दिवस करणार आणि कुठे कुठे प्रयत्न करणार? त्यापेक्षा जा हा तर चांगला समजून करायचा. आपण चुकीचा वागत नाही ना, आपला कधीच वाईट होणार नाही. ठीक आहे. डुग्गू, मी रात्री फोन चार्ज करायला विसरलोय. त्याची बॅटरी संपू नको. आणि इकडे दादा 5 मिनिटं. तू फोन दे, नाहीतर मी काढून घे ना डुग्गू. अरे श्री दादा, तर मी तुला 5 मिनिटात फोन दिला तर मग मी हरीन आणि माझे मित्र मला चिडवतील ना. 5 मिनिटं प्लीज. तू असं नाही ऐकणार. आणि तू अरे 5 मिनिटं डुग्गू. अरे 5 मी मिनिटं फटके दे ना डुग्गू. 5 मिनिटं. ए डुग्ग्या, 5 मिनिटं. हा, जा जरा चारूला बोलावून आण. डुग्गू, डुग्ग्या, अरे ऐकत जा रे कधीतरी. हा. डुग्ग्या, आधी तो मोबाईल श्रीनूला दे. कळत नाही मी काय सांगते ते. जा आणि चारूला बोलावून आण. मी बोलावलंय म्हणून सांग तिला. जातो. काय चाललंय या पोराचं लक्ष नाही अजिबात. आई 5 दे मोबाईल इकडे. 2 मिनिटं. काय 2 मिनिटं? अगं 2 मिनिटं. दे मोबाईल इकडे. 2 मिनिटं.
बघितलं? आणतो आणतो बोलवतो तिला. अरे तेव्हा काय म्हणायचं या मुलाला? हल्ली हे नवीन वेळ लागले डुग्गूला. दिवसभर मोबाईलवर कसले गेम खेळत असतो काय माहित. मंजू मामी, घराला शिस्त लावणाराच जर घरात नसेल तर हे असंच होणार ना. प्रत्येक जण आपल्या मनाला वाटेल तसंच वागणार. आदा मामा जेव्हा या घरात होता तेव्हा घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना शिस्त होती या घरात. मग ही गोष्ट सांगायची, आदा मामाच्या धाकाने डुग्गूच काय आम्ही सुद्धा कधी एवढा वेळ मोबाईल हातात घेतला नव्हता. आपण आपल्याच हाताने एवढं मोठं नुकसान करून घेतलं हे आत्ता कोणालाच नाही कळणार. चारुताई, अगं चारुताई कुठे लपून बसलीस तू? आई शोधते तुला. चारुताई, मला कंटाळा आलाय. चारुताई, अरे हा चारुताई, गेली कुठे? चारुताई, आई शोधते तुला. चारुताई, चारुताई, अरे यार इकडे पण नाही तर कुठे शोधू हिला? मांगरात उमाईकडे तर नसेल ना गेली? नाही, ती तिकडे नाही जाणार. हा, निशिताईकडे गेली असणार. तिकडेच जाऊन बघतो. मेघना आंटी, त्या ओवीचा आगाऊपणा ना दिवसांदिवस वाढत चाललाय. तिचं काहीतरी करायला हवं. माझ्या आणि श्रीनू मध्ये ती मुद्दाम यायला लागली आता. तिचा लवकरात लवकर काटा काढायला लागेल. चारू, तू फक्त ओवी हे अगदी छोटं टार्गेट डोळ्यासमोर ठेवू नकोस. मला तर त्या सगळ्याच खोतांना बर्बाद करायचंय आणि त्यासाठी तुला जोरात प्रयत्न करायला हवेत. कारण केव्हाही आम्ही मुंबईला जाऊ. हा, मी इथे नसले तरी तुझ्याशी फोनवर कॉन्टॅक्टमध्ये राहीन. मी मुंबईला गेल्यावर माझं टार्गेट असणार आहे निशी. आणि तुला त्या सगळ्या खोतांना रस्त्यावर आणायचं. तरच चिनू तुझ्या मुठीत असेल, हे लक्षात ठेव. आणि मगच सगळ्या घरावर तुझा कंट्रोल असेल. हा इथे काय करतोय? आणि रेकॉर्डिंग तर केलं नसेल ना? डुग्गू, अरे डुग्गू, डुग्गू, तू इथे काय करतोयस? आमचं बोलणं रेकॉर्ड करतोयस का तू? हो, तुमचं सगळं बोलणं मी रेकॉर्ड केलंय. बघू, मी नाही दाखवणार. डुग्गू, बघू ना, मला फोन दे. नाही नाही, मी नाही दाखवणार. मला फोन दे. डुग्गू, डुग्गू फोन दे इकडे. नाही देणार. फोन दे. आता मी का तुला दाखवू? आता मी हे सगळं रेकॉर्डिंग आई बाबांना दाखवणार. मग बघ तुझी कशी मजा येईल ते.
जास्त आगाऊपणा करू नकोस हा. बऱ्या बोलाने मला फोन दे, नाहीतर तुझी अशी अवस्था करीन ना की तू परत फोन हातात घेणार नाही. दे फोन. नाही बोलतो ना. मी नाही देणार तुला फोन. डुगू मेघना आंटी, आता काय करू? अहो, त्यांनी आत्याला जर खरंच व्हिडिओ दाखवला तर आपण मेलो. मग तुम्ही मुंबईला आणि मी रत्नागिरीला. आपण नाही,